नमस्कार। आज मी तुम्हाला ह्या कंदापासून भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे। हा कंद असतो, त्याला आळूसारखी पानं येतात, पण खूप खाजवतात ती पानं, म्हणून त्याची भाजी नाही बनवत पानांची। आणि हे याचं नाव ना, याला बंडा असं नाव असतं। हे उत्तर भारतात जास्त खाल्लं जातंय, म्हणून आज मी हे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। याची वरची साल काढून घ्यायची आणि आपली बटाट्यासारख्याच फोडी करायच्या। हे बघा, आता हे बंडा नावाचं एक कंद आहे, त्याची आपण साल काढून घेऊया। पहिला साल काढून घेऊ, अशी पूर्ण साल काढायची। हे बघा, आता आपण हे कापून घेऊया। आता हे बघा, कापून घेऊया। हे काढून टाकायचं, हे एकदम पहिला भाग असतो, त्याच्यानंतर हा काढायचा। आणि आपण आता हे बटाट्याचे तुकडे कसे करतो ना, असेच कापून घ्यायचे। हे बघा, आता असे जरा मी विळीने घेते, सुरीने जमत नाही। हे बघा, असे ह्याप्रमाणे असे तुकडे करायचे। हे बघा, असे तर पूर्ण कापून घेते। आता हे बघा, आपण कढई ठेवलेली आहे। तर बघा, तेल घालून घ्या, सरसों का तेल आहे। हे 2 टीस्पून तेल आहे। गॅस बारीकच ठेवला। मोहरी घालून घेऊ। मोहरी झाल्यानंतर हिंग घालू, अर्धा चमचा। कढीपत्ता घालून घेऊ। हिरवी मिरची, एक कांदा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आता लगेच आपण हे लसूण घालून घेऊ। 1 चमचा लसूण आहे, किसून घेतलेला, छोटा चमचा। अद्रक आहे आणि 1 टोमॅटो आहे छोटा, बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे चांगलं आपल्याला भाजून द्यायचं। हे बघा, छान असं भाजलेलं आहे। कांदा एकदम मऊ होऊन द्यायचा। आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला घालते, थोडासा वाढवते, आणि अर्धा चमचा म्हणायला लागेल, छोटा 1 चमचा जिरं पावडर आहे। गॅस बारीक करूया। हळद आहे, अर्धा चमचा। लाल तिखट मसाला मालवणी आहे। मालवणी मसाला असल्यानंतर गरम मसाल्याची गरज नाही लागत। ते थोडासा, हे कंदाची भाजी आहे ना, म्हणून ते आपल्याला गरम मसाला वापरावा लागेल। आता लगेच याच्यामध्ये हे बघा, 2-3 कोकमा घालून घेऊया। हे बघा, आता हे मी 3 पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घेतलेत हे तुकडे, कारण का आता त्याचं ना चिकट पाणी येते, सफेद पाणी चिकट येतं। आता हे 3-4 हे 4थं पाणी आहे। आता याच्यात घालून घेऊया आपण भाजीमध्ये। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आपल्या चवीने थोडं कमी झालं तरी चालेल, नंतर आपण कमी झालं तर वापरू शकतो, पण जास्त झाल्यानंतर आपल्याला भाजी खायला होत नाही। तर याच्यावर असंच सध्या झाकण ठेवून देते। ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे। याच्यावर पाणी ठेवूया।
त्याला उशीर लागतोय थोडा शिजायला. काही लोक उकडून पण घेतात, उकडून घेतल्याने काय केव्हा केव्हा जास्त शिजला जातोय तो, म्हणून आपण डायरेक्टच टाकायची फोडणीला. उघडून बघूया. कशी अळवी जशी राहते ना तशीच ही भाजी राहते, थोडी खाजवणारी असते. हे जास्त नाही, आंबट टाकल्यानंतर नाही खाजवत, पण पानं जास्त खाजवतात त्याची. आता त्यात थोडासा हे गरम पाणी आपण घालूया, शिजायला पाहिजे थोडा. हे वर ताटावरच ठेवलेलं पाणी घालून घेतलंय, गरम पाणी. परत झाकून ठेवते याच्यावर, परत याच्यावर थोडा पाणी ठेवून देऊया. गॅस थोडा मध्यम करते. हे बघा, आता आपण उघडून बघूया भाजी. थोडा पाणी टाकल्याने करायला टाकावंच लागतं पाणी याच्यामध्ये. हे बघा, छान असं शिजलेलं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये लगेच आपण ना थोडी बडीशेपची पावडर घालून घेऊ, थोडाशी सुगंध छान येतो. त्याच्यानंतर लगेच खोबरं घालून घेऊ. सुकं खोबरंच घातलं मी किसून. लगेच कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर आता ही पूर्ण सुकलेली आहे भाजी. आपल्याला थोडा रस्सा पाहिजे असला तर तेही बनवू शकता. कोणाकोणाला सुकी आवडते, कोणाला रश्श्याची आवडते. तर ही आता पूर्ण हे थोडासा आहे ना रस्सा, ह्याच्यात हे सुकून जाणार त्याच्यामध्ये. हे 2 मिनिटं उगाच मी ठेवते आणि गॅस बंद करते. झालेली आहे भाजी. हे बघा, आता पण झालेली आहे भाजी. गॅस बंद करून घेऊ. आता आपली ही बंडा भाजी खाण्यासाठी तयार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बनवूनही बघा, खाऊन बघा. धन्यवाद.